पवित्र पोर्टल शिक्षक भरतीत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. पहिला बदल, एकदा निवड झालेला उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीच्या वर्गासाठी अर्ज करू शकत होता. म्हणजे त्याची निवड प्राथमिक 1 ते 4 साठी झाली तर तो 6वी ते 12वी साठी पुढील वर्गासाठी पात्र असल्यास अर्ज करू शकत होता. पण आता तो उमेदवार एका टेट परीक्षेच्या गुणावर एकदा निवड झाली तर त्याला पुन्हा पुढील वर्गासाठी अर्ज करता येणार नाही. दुसरा बदल, पूर्वी उमेदवारास स्थानिक स्वराज्य संस्थांमधील व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील जाहिरातीतील सर्व रिक्त जागांसाठी प्राधान्यक्रम देता येत होते. म्हणजेच उमेदवारास त्याच्या पात्रतेनुसार शाळा निवडीची मर्यादा नव्हती. पण आता मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन्हीत स्वतंत्रपणे जास्तीत जास्त 50 प्राधान्यक्रम देऊ शकतात. म्हणजेच मुलाखतीशिवाय 50 व मुलाखतीसह 50 दोन्ही मिळून 100च प्राधान्यक्रम देता येणार आहेत. तिसरा बदल, पूर्वी शिक्षक भरतीसाठी ज्या दिवसापासून जाहिरात प्रसिद्ध केली त्या दिवसापासूनच वय विचारात घेण्यात येत होते आणि कोविड-19 मुळे 2 वर्षे वाढवून दिले गेले होते. पण आता अर्ज करण्याची जी शेवटची तारीख असेल त्या तारखेपासून वय विचारात घेण्यात येईल व कोविड काळाचे 2 वर्षे वाढ मिळणार नाही. चौथा बदल, पूर्वी 1 ते 8 साठी संबंधित शाळेकरिता मंजूर शिक्षकांपैकी किमान 1 शिक्षक फक्त इंग्रजी माध्यमातून D.Ed झालेला आवश्यक होते. पण आता 1ली ते 5वी, 6वी ते 8वी व 9वी ते 10वी या वर्गासाठी इंग्रजी माध्यमासह ज्या शाळेत ज्या माध्यमात शिक्षक म्हणून काम करायचे त्याच माध्यमातून शालांत शिक्षण झाले पाहिजे. 1ली ते 5वी साठी सेमी इंग्रजी विषयाकरिता इंग्रजी माध्यमाचा उमेदवार न मिळाल्यास 12वी सायन्स, BA, MA इंग्रजी किंवा BSc MSc झालेल्या उमेदवारास संधी देण्यात येईल. पवित्र पोर्टल शिक्षक भरतीत हे नवीन महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. काही प्रश्न असल्यास कमेंट्स करून जरूर कळवा.